गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश युनिट 3 द लिटल बबूल ट्री. आज आपण इंग्रजीचा पुढचा पाठ पाहतोय, द लिटल बबूल ट्री. बबूल ट्री म्हणजे काय? बाबळीचं झाड. तर आपण अगोदर या पाठातले हार्डवर्ड्स पाहूया. ग्रो म्हणजे काय? एका जागी वाढलेले वृक्ष. राई म्हणजेच त्याला स्मॉल फॉरेस्ट असं सुद्धा म्हणतात. स्टोल म्हणजे चोरून नेले. थॉर्न्स म्हणजे काटे. स्प्रँग अप म्हणजे अचानक वाहू लागला. सो लेट्स स्टार्ट द लेसन. द लिटल बबूल ट्री. In a grove of mango trees, there was a little bubble tree. एका आंब्याच्या राईमध्ये एक बाबळीचं छोटं झाड होतं. The little tree was pretty, but it was not happy. हे बाबळीचं झाड खूप छान होतं किंवा सुंदर होतं, पण ते आनंदी नव्हतं. One day it said, I do wish I had big leaves. एके दिवशी काय झालं? या बाबळीच्या झाडाला अशी इच्छा झाली की मला खूप मोठी पानं असती तर. All the other trees have big leaves. बाकी सर्व झाडांना जशी मोठी मोठी पानं असतात तशी मोठी पानं मला पण असती तर, अशी त्याची इच्छा झाली. My thorns are sharp and steep. माझे काटे खूप मोठे, कठीण आणि टोकदार आहेत. चिल्ड्रन्स डू नॉट लाईक मी. आणि लहान मुलांना सुद्धा मी आवडत नाही. नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप, इट हॅड बिग लीव्स. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्री. दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबळीचं झाड झोपेतून उठलं तेव्हा ते पाहतं की त्याला बाकीच्या इतर झाडांप्रमाणे मोठी मोठी पानं आलेली होती. नाऊ आय ॲम हॅपी, इट सेड. आता बाबळीचं झाड म्हणतं, आता मी खूप आनंदी आहे. बट अ गोट केम अलॉंग अँड एट अप ऑल द बिग लीव्स. परंतु थोड्याच वेळानं त्या ठिकाणी एक शेळी आली आणि तिनं या बाबळीच्या झाडाची सगळी मोठी मोठी पानं खाऊन टाकली. ओ डिअर, सेड द बबूल ट्री. आय विश I had gold leaves. Goats do not eat gold leaves. माझी तर सगळी पानं खाऊन टाकली, पण मला जर सोन्याची पानं असती तर, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि मग ते झोपे गेले. आणि जर सोन्याची पानं असतील तर शेळ्या माझी पानं खाऊच शकणार नाहीत, असाही विचार केला. नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप, इट हॅड गोल्ड लीव्स. दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबळीचं झाड झोपेतून उठलं तर तेव्हा ते पाहतं तर त्याला सोन्याची पानं आलेली होती. हाऊ हॅपी आय एम, इट सेड. मी किती आनंदात आहे असं तर म्हणतो. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्स. परंतु थोड्याच वेळात तिथं काय होतं, एक चोर येतो आणि ही सर्व सोन्यांची पानं चोरून घेऊन जातो. ओ डिअर, सेड द बबूल ट्री. आय विश आय हॅड ग्लास लीव्स. थीव्स डू नॉट स्टोल ग्लास लीव्स. मग बाबळीचं झाड म्हणतं की माझी आता अशी इच्छा आहे की मला काचेची पानं असायला हवीत, कारण काचेची पानं चोर चोरून नेतच नाही. नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप, इट हॅड ग्लास लीव्स. दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबळीचं झाड झोपेतून उठतं तेव्हा पाहतं तर त्याला काचेची पानं आलेली होती. हाऊ हॅपी आय ॲम. तो म्हणतो मी खूप आनंदात आहे, आता किती आनंदात आहे मी. सी माय लीव्स शाईन इन द सन. पहा माझी पानं सूर्याच्या प्रकाशामध्ये खूप चमकत आहेत. बट अ स्ट्रॉंग वाईंड स्प्रँग अप. आणि परंतु थोड्याच वेळात काय झालं, एक जोराचा वारा आला. ऊ, सेड द वाईन, अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लीव्स.
आणि ऊ करत असा जोराचा वारा आला आणि त्या वाऱ्याच्या झुळकेने सगळी पानं तुटून खाली पडली. ओ डिअर, सेड द बबूल ट्री, आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लीव्ज अगेन. परत मग बबूल ट्री म्हणतं की माझी आता अशी इच्छा आहे की माझी पूर्वीचे छोटे छोटे पानं आणि माझे काटेच मला असायला हवेत. गोट्स डू नॉट ईट देम ऑल अप. ज्यामुळे काय होईल की शेळी माझी ते पानं खाणार नाही. थीव्स डू नॉट स्टोल देम. चोरसुद्धा माझी पानं चोरून नेऊ शकणार नाही. द वाइंड विल डू नॉट डू देम डू नो हार्म. आणि जरी वारा आला तरी त्या वाऱ्यामुळे माझं काहीही नुकसान होणार नाही किंवा माझी पानं तुटून पडणार नाहीत. देन द ट्री वेंट टू स्लीप. आणि थोड्या वेळाने झाड झोपी गेलं. नेक्स्ट डे व्हेन इट वोक अप, इट हॅड ऑल इट्स थॉर्न्स अँड स्मॉल ग्रीन लीव्स अगेन. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा झाड झोपेतून उठतं तेव्हा पाहतं तर त्याला त्याचे पूर्वीचे काटे आणि छोटी छोटी पानं आलेली होती. ओ आय नेवर वॉज सो हॅप्पी, सेड द लिटिल बबूल ट्री. आणि परत म्हणतो आता मी खूप हॅप्पी आहे, आनंदी आहे. तर या प्रकारे या पाठामध्ये आपण काय शिकलो, तर एका बाभळीच्या झाडाला काय झालेलं असतं की तो त्याच्या छोट्या छोट्या पानांमध्ये आणि काटे असल्यामुळे तो काय नसतो, आनंदी नसतो, खूप दुःखी असतो. आणि म्हणून त्याची इच्छा असते की मला पण इतर मोठ्या झाडांसारखे काय पानं असायला हवीत, अशी इच्छा व्यक्त करतो. पण त्याची ती मोठी पानं आल्यानंतर काय होतं, ती पानं सगळी शेळी खाते. मग परत तो इच्छा करतो की शेळी खाल्ली माझी पानं, मग मला सोन्याची पानं असती तर शेळी खाऊ शकत नाही, म्हणून तो सोन्याची पानाची इच्छा व्यक्त करतो. पण सोन्याची पानं आल्यावरती चोर चोरी करून घेऊन जातो. मग परत तो विचार करतो की मला जर काचेची पानं असतील तर, आणि तशी त्यानं इच्छा पण करतो, कारण काचेची पानं चोर नाही चोरू शकत. पण जेव्हा जोराचा वारा येतो तेव्हा काचेची पानंसुद्धा तुटून जातात आणि फुटतात. मग तेव्हा तो आता अशी इच्छा करतो की माझी छोटी छोटी पानं आणि काटेच असायला हवेत, आणि कारण त्यामुळे त्याचं काय होणार नाही, नुकसान होणार नाही आणि तो सेफ राहणार आहे. आणि त्याला नंतर त्याची छोटी पानं आणि काय होतात, काटे येतात आणि तो झाड किंवा ते बबूल ट्री सुरक्षित राहतं. यावेळी त्याला कोणापासूनही नुकसान होत नाही. तर या पाठातून काय शिकायचं आहे आपल्याला, तर आपण जे आपल्याकडं आहे त्यामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे किंवा समाधानी राहिलं पाहिजे. जास्त मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत.